काय रे बाबा, काय चाललंय एकेकाचं. शा. द्या. हा, घे. बाहेर काय चाललंय पाहिलत ना? हो नुसता तर तमाशा चाललाय सगळा. सगळे जण वेड लागल्यासारखे वागतायत. जत्रा भरली नुसती जत्रा. मला काही हे फार पटलेलं नाहीये. अगं पटलेलं तर मला सुद्धा नाहीये, पण आपण त्यांना सांगून त्यातलं कोणी ऐकणार आहे का? अहो, नेहाची काळजी वाटते हो. तिच्यामुळेच तर होतंय ना हे सगळं. आणि तिच्यासाठीच घडतंय, पण ते ह्यातल्या कोणाला कळेल तर ना. तिला काय वाटतं याचा कोणी विचारच करत नाहीये. त्यांना काय करायचं ते करू दे, आपण आपल्याला काय करायचं ते करूया. आपण नेहाशी सुद्धा ओळख आहे असं दाखवायला नको. म्हणजे यश बद्दल बोलायचा प्रश्नच येत नाही. काय तुला काय वाटतं? पटतंय मला. आपल्या हातात आहे तेवढं आपण करायचं आणि गप्प राहायचं. बाकी नेहाचं आणि आपलं नशीब. यश, अरे फोन उचल ना. यश, फोन उचल यार पटकन. नेहा. हा बोल नेहा. मी काही बोलायला फोन नाही केलाय, अजून काही रिप्लाय नाही आलाय म्हणून तुम्हाला पुन्हा फोन केला. नाही नाही, मी 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 आता जस्ट तुला कॉल बॅक करणारच होतो, पण कधी? ते सगळे लोक माझ्या घरात शिरल्यानंतर मग? नाही, काय झालं, मी यशला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, पण म्हणजे अजून तुम्ही यश सरांना सांगितलं पण नाहीये हे? नेहा ऐकून तर घे, मी यशला सतत कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतोय. तो आता कॉन्फरन्स मध्ये. फक्त झालंय असं की आमचा कॉन्टॅक्ट होऊ नाही शकलाय. मी त्याला मेसेज करून ठेवलाय. ऐक ना, तू थोडी शांत हो. तुझ्या बाबतीत काही चुकीचं घडणार नाही. आणि एकदा आमचं बोलणं झालं ना की मी समीर सर, मी तुम्हाला शेवटचं सांगते, जर माझ्याबद्दल चुकीचं बोललं का चुकीचं छापून आलं, ते काय बरं वाईट होईल ना, याला जबाबदार फक्त आणि फक्त तुम्ही असा. मला पण द्यायचं. मला साडी दाखवू दे. अगं नेहा, एकटीच काय आलीस तू? परी कुठे? जे काही बोलायचं ते तूच बोलणार आहेस ना? परी पण तर बोलणार असेलच ना. अगं परी लहान आहे ना, ती कशी बोलणार? अहो, आमचा ओजस बोलणार तर परी तर बोलणारच ना. तसंही परीचा तो खास फ्रेंड आहे. ते सर्व जाऊ दे हा. पण नेहा, एक सांग ना, तू काय बोलणार आहेस ते पहिले सांग मला. म्हणजे मग आम्ही पण ठरवू काय बोलायचंय ते. ए, तुम्ही आता आहे ना तुमची चर्चा थांबवा. आधी आपण फोटो काढून घेऊया ना. अगं फोटो कसे काढायचे? की आपण सत्यनारायणच्या पूजेमध्ये ग्रुप फोटो काढतो तसाच काढायचा का अजून काही? ओ काकू, तुमचे सोलो फोटो काढायला तुम्ही काय मिस्ट्री गाल आहात का? तुमच्या सगळ्यांचे ग्रुप फोटो काढण्यात येतील आणि ठराविक लोकांचे सोलो फोटो काढण्यात येतील. हो की नाही फोटोग्राफर? प्लीज तुम्ही सगळ्यांनी आधी शांत व्हा. तुम्ही तयार होऊन आलात त्यासाठी थँक्स. यापुढे जे काही करायचं आहे ते आम्हाला करू द्या. सगळ्यात आधी आम्ही तुमच्यापैकी काही लोकांना प्रश्न विचारणार आहोत. ते झालं की त्यानंतर मग फोटो सेशन होईल. अरे बापरे, तुम्ही मला प्रश्न पण विचारणार आहात? हे तर माझ्या लक्षातच नाही आलं. तुम्ही नक्की आधी काय विचारणार ना ते मला आधी सांगा. हा, काळजी करू नका, आधी आम्ही नेहाजींना विचारू, मग तुमच्याकडे येऊ. हॅलो, मी स्नेहा कामत. आमच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आम्हाला असं कळलंय की सुप्रसिद्ध उद्योगपती यशवर्धन चौधरी आणि तुमच्यामध्ये कोण आहे? हॅलो,
एक्स्ट्रीमली सॉरी सर. तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणालाच त्रास द्यायचा आमचा हेतू नव्हता. हो, कदाचित आम्हाला चुकीची माहिती मिळाली असावी. नाही नाही सर, मी आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने तुमच्याकडे माफी मागतो. नेहा मॅडम, आमच्याकडून तुम्हाला जो काही त्रास झालाय त्यासाठी सॉरी. तुम्ही टेन्शन नका घेऊ, ही बातमी छापली जाणार नाही. आणि हो, फोटो सेशनचाही नाही होणार आता. अरे याला काय अर्थ आहे यार? मिस्ट्री गर्ल म्हणून माझा एकतरी फोटो काढा ना. तुम्ही फोटो काढणार म्हणून मी नवीन टी शर्ट घालून आलेले. अरे एकतरी फोटो काढा ना यार. हा नेहा, माझं आता यशशी बोलणं झालं. जे काही घडत होतं ते आत्ताच्या आत्ता थांबलेलं आहे. आता पुढे काहीही होणार नाही. तुझ्याविषयी कुठल्याही पेपरमध्ये कुठेही एकही बातमी येणार नाही, काही छापलं जाणार नाही किंवा काही बोललं जाणार नाही. जस्ट डोंट वरी, ओके? आणि नेहा, थोडा विश्वास ठेव यार प्लीज. या सगळ्या गोष्टींशी माझा आणि यशचा दूरदूरपर्यंत काही संबंध नव्हता. आम्ही कुणाला पाठवलंही नव्हतं. आणि यशने या गोष्टीमध्ये लक्ष घातलंय. जेव्हा मी त्याला सांगितलं ना, तो स्वतः डिस्टर्ब झाला. पर्सनली मला सुद्धा या गोष्टी पटल्या नव्हत्या नेहा. आणि त्याला जेव्हा मी सांगितलं तो हॅलो 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 एकूणच हे प्रकरण वाटतंय तेवढं सोपं नाहीये. यश, तुला आत्तापासूनच ऑल द बेस्ट. काय झालं ग? आजचं थोडक्यात निभावलं, पण उद्याचं काय? म्हणजे म्हणजे मला नाही वाटत हे सगळं इथेच संपेल. अगं, पण जे घडेल त्याला सामोरं तर जावंच लागेल ना. तेच नकोय. म्हणूनच मी एक निर्णय घेतला होता. फक्त तो निर्णय योग्य होता का नाही याचा विचार करत होते. पण मला कळलंय तो निर्णय योग्य आहे. परीने असं ताप घेणं मला परवडणार नाही. आज हे घडलं, उद्या अजून काही घडेल. आणि असं म्हणतात ना, आगीची खेळ खेळण्यापेक्षा लांब राहिलेलं बरं. म्हणजे तुझ्या मनात नक्की काय आहे? काय करणार आहेस तू? तुम्हाला कळेलच.